गोष्टींचा कट्टा मध्ये आज आपण ऐकणार आहोत हत्ती आणि शिंपी ही गोष्ट। एक गाव होतं, तेथे एक मंदिर होतं। त्या मंदिराचा एक पुजारी होता आणि त्याचा एक हत्ती देखील होता। तेथे एक शिंपी होता। हत्ती रोज तलावावर स्नान करण्यासाठी जात असे आणि तेव्हा तो शिंप्याच्या दुकानापुढे थांबत असे। शिंपी त्याला काही ना काही अवश्य खायला देत असे। त्या दोघांची खूप छान मैत्री झाली होती। ते पाहून गावातील लोक आश्चर्य व्यक्त करत असे। हत्ती स्नान करून जाताना शिंप्यासाठी कमळाचे फूल आणत असे आणि ते त्याला देत असे। एक दिवस शिंप्याला शिवण्यासाठी खूप कपडे आले होते आणि त्याने हत्तीला खाण्यासाठी काही आणले नव्हते। हत्ती तेथे येऊन उभारला, पण शिंप्याचे काही लक्ष नव्हते। हत्ती जोरजोरात चित्कार करू लागला। त्या शिंप्याला खूप राग आला। त्याने त्याच्या सोंडेला सुई टोचवली। हत्ती तेथून रडत निघून गेला। जेव्हा तो तलावावर स्नान करत होता तेव्हा त्याला ती घटना सतत आठवत होती। त्यामुळे त्याने कमळाचे फूल न घेता तेथील चिखल आपल्या सोंडेत भरला आणि तो शिंप्याच्या दुकानात समोर जाऊन उभा राहिला। शिंप्याचे काही लक्ष नव्हते। मग हत्तीने काय केलं, तो चिखल सर्व शिंप्याच्या दुकानात उडवला। मग सर्व गावकरी शिंप्याला नावं ठेवू लागले की त्याने त्याला सुई टोचवली सोंडेला। मग शिंपी डोक्याला हात लावून बसला। त्याला त्या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला की आपण हत्तीला सोंडेला सुई उगाच टोचवली। दुसऱ्या दिवशी शिंपी केळ्याचा घड घेऊन उभा राहिला, पण हत्तीने त्याच्याकडे पाहिले नाही। तो तेथून निघून गेला। तर गोष्टीचं तात्पर्य काय आहे? वाईट वागणूक मित्राला देखील शत्रू बनवते। गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।